असा मेसेज आला ना, जेवण बनवायला अजून इंटरेस्ट येतो. शुभसंध्या सर्वांना. तर जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की ह्यांचे कलिग्स, ह्यांचा मॅनेजर वगैरे येणार आहे जेवायला, तर मी एकटी मॅनेज करायला आहे तर बाबा कसं होणार हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं. शेवटी तो दिवस ठरलाच आणि 7 वाजायच्या आत मी ठरलं होतं की सगळं जेवण मी पॅकअप करून घेणार आहे. हा असा पसारा माझा असतोच नेहमी जेवण बनवताना. मी भाजीमध्ये ठरवलं होतं की मटर पनीर करेल म्हणून, कारण ती माझी खूप छान भाजी होते. छान अशी झाली. ह्याच्यासोबत ना तंदुरी रोटी बनवली असती मी, खूप छान बनते ती. पण सगळ्यांना मग ते गरम गरम सर्व करायला थोडं मला प्रॉब्लेम झाला असता. मग मला किचनमध्येच उभं राहावं लागलं असतं. पापड भाजून घेतला आणि स्वीटमध्ये मी अशी ही शिरा करायचं ठरवलं होता. जो प्रसादात असतो ना केळ्याचा, तो परफेक्ट तसा झाला होता. गरम गरम चपात्या रेडी आहेत. मी फटाफट आवरून घेतलं. तेवढ्यात ह्या प्लेटचा घोळ, स्टिकर हे निघत नव्हतं. नवीन प्लेट्स असल्यामुळे आम्ही यूजच केल्या नव्हत्या ह्या, आणि त्याचं चिकट इतकं ते हातालाच चिपकत होतं. मग शेवटी पाण्यात भिजवून ते चिकट काढलं. प्लेट्स मस्त सजवल्या. ह्यांनी जाऊन बाहेर मस्त त्यांना सर्व केलं आणि नंतर असं मी पान मागवलं होतं, ते पान आम्ही खाल्ले. मग ते निघाले, कारण त्यांची फ्लाईट होती. तर फार असं काही बोलणं झालं नाही. गडबडीतच आले आणि गडबडीतच गेले. पण प्रोग्राम आमचा खूप छान झाला. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मी ना ह्यांना जास्त फोर्स करत होते की तुमच्या बॉसने जी तारीफ केली ना माझ्या जेवणाची, ती मला परत तुम्ही रिपीट करून सांगा. कारण मी आतमध्ये होते आणि हे होते इकडे ऐकायला. चला, ओके, बाय.